36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. खामखेडा येथील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर यांचे दोन्ही मुलं दुपारच्या सुमारास कांदा काढणी सुरू असताना शेतात आलेल्या वानरांना हाकलून लावण्यासाठी पाठीमागे गेल्यानंतर डोंगराला लागून असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघ्या सख्खा भावांचा पाय घसरून पडल्यामुळे शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय. या दुर्दैवी घटनेमुळे मृत्यू झाल्यामुळे गाव आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की खामखेडा गावातील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर हे आपल्या डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात. त्यांची दोन्ही मुलं तेजस आहेर आणि मानव आहेर हे आज सकाळची शाळा करून घरी गेले असता दुपारी शेतात उन्हाळ कांदा काढणी सुरू असल्यामुळे आईवडिलांना मदतीसाठी शेतात होते. दुपारच्या वेळेस जंगलातून शेतात आलेल्या वानरांना हुसकावून लावण्यासाठी त्यांच्या पाठीमागे गेले. वानरे हुसकून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात पाणी पाहायला गेले असता मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्यामुळे तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मानव याने हात दिला, मात्र तोही शेततळ्यात घसरला. त्यांच्या सोबत असलेल्या 4 वर्षीय बहिणीने शेतात पळत येत काकांना ही घटना सांगितली. शेतात कांदे काढणी करत असलेले केदा आहेर आणि इतरांनी शेततळ्याकडे धाव घेतली, मात्र शेततळे अर्धे भरले असल्यामुळे तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. शेजारील शेतकरी हरेश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघा मुलांना बाहेर काढले, मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला. मृत्यू झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय देवळा येथे शवविच्छेदनासाठी आणून शवविच्छेदनानंतर उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तेजस आहेर हा खामखेडा येथील जनता विद्यालयात इयत्ता 6वीत, तर मानव आहेर हा जिल्हा परिषद शाळा थळवस्ती येथे इयत्ता 2रीमध्ये शिकत होता. गणेश आहेर यांच्या दोनही मुलांच्या अशा दुर्दैवी घटनेने मृत्यू झाल्याने गाव आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी महेश शिरोरे, देवळा.